सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचा मोबाईल पुरावे नष्ट करण्याकरता मोबाईल गायब करण्याचा षडयंत्र आहे का असा सवाल धनंजय देशमुख यांनी केलाय। विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात फक्त गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोबाईलमधील पुरावे नष्ट झाल्यास पोलीस जबाबदारी घेणार का असा सवालही धनंजय देशमुख उपस्थित करतात। यांना तर फाशी होणार आहे। यांनी खून केलाय, यांनी खंडणी मागितली, यांनी अपहरण केलंय, यांच्यावर पूर्वीचे देखील खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। परंतु हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला, तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत। तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।